भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि दुरामेरयमच्च ममादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु लगंधं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य तीर्थादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन लेन तुय्येन मेत्तेन लभामि मोक्षम् उपं मिलायति यथा इदं मे आयो तथा याति विनाशभावम् अनुसारपदीपेन दीपेन तमदंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तथा सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथा बुद्धधम्माच्च संघं सुगततनुभवा हातो धातु गभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे एतनो मादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं बसबलतनुजं एतं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा स्मरण
सकल विद्यां विदुरयान देवरूपं सुजीवं मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुताय अभयचित्तं विभयकामं व्रतधम्मं सुप्रेमं निरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि वीरप्रवरत्नतु साधुवरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शास्त्रमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उदारा भगवंत मुसाखरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी आपलारी उरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्णकृती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साधा अष्टघटनाकृती शोभते वारती आमानव बोलती सौम्य शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराज. ज्या संस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो ही तमाम बौद्धांची मातृसंस्था ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा. मी या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय महापौसिका मीराताईजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्रकाशजी दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मकऱ्याला जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा हिंद्रीपाडा या शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्षावास प्रवचन मालिकेतील आजचं 8वं पुष्प या ठिकाणी पुण्यात येत आहे. आणि या वर्षावास प्रवचन मालिकेसाठी ऑनलाईन उपस्थित असलेले जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभासद, तालुका त्याचप्रमाणे शहर शाखेचे पदाधिकारी आणि सभासद, त्याचप्रमाणे सर्व वार्ड शाखांचे पदाधिकारी आणि सभासद, त्याचप्रमाणे हिंद्रेपाडा शाखेचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी कांबळे, संपूर्ण कार्यकारिणी आणि या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित असलेले आपल्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय निर्मलाताई कांबळे, दुसऱ्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय कुंदाताई कांबळे, त्याचप्रमाणे आदरणीय सुरेशजी जाधव आणि सर्व उपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम. वर्षावास प्रवचन मालिकेतील 8वे पुष्प आणि आजचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान. आज 15 ऑगस्ट आहे आणि भारताचा स्वातंत्र्य दिनही आहे. या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या शाखेचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी कांबळे आपणास शुभेच्छा देतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आदर्शांना वंदन. महाकारुणिक सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम मी अभिवादन करतो. आज भारतीय बौद्ध महासभा शाखा हिंद्रेपाडा या हिंद्रेपाडा शाखेच्या वतीनं वर्षावास मालिका आपण घेत आहोत आणि त्याचं पुष्प गुंफण्यासाठी आज उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका यांना माझा जय भीम. तसेच शहर शाखेचे अध्यक्ष त्यांची सर्व कार्यकारिणी, जिल्हा शाखेचे अध्यक्ष त्यांची सर्व कार्यकारिणी, या सर्व ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझं सविनय जय भीम. आज भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन या
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त हेंद्रेपाडा शाखा या शाखेच्या वतीनं सर्वांना, सर्व भारतीयांना माझ्या कांबळे कुटुंबियाकडून आणि शाखेच्या कुटुंबियाकडून मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. यानंतर आपल्या विषयासाठी ज्या उपाशिका आलेल्या आहेत त्या आपल्या ताई दुर्गाताई कांबळे यांना मी विनंती करतो की तुम्ही आपल्या विषयाला सुरुवात करावी. तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना व विचारांना त्रिवार वंदन. मी वंदन करते या महामानवांना जे आपल्यासाठी चंदनासम झिजले नसते तर आपले देह कोणाच्या तरी गुलामगिरीत भिजले असते. हे महामानव आपल्यासाठी झिजले म्हणून आंधळ्यांना दृष्टी आली, पांगळे पळू लागले व माझ्यासारखे मुकेही घडाघडा बोलू लागले. मी वंदन करते या महामानवांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता रमाई, माता सावित्रीमाई यांनाही. ज्या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार होतो ती तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा आदरणीय मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर व संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व त्यागाला त्रिवार वंदन. तसेच शहर शाखेचे सर्व सन्माननीय अधिकारी यांना माझा सविनय जय भीम. तसेच हेंद्रेपाडा शाखेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनाही माझा सविनय जय भीम. आज स्वातंत्र्य दिन. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, इतिहासात नोंद असणाऱ्या व इतिहासात नोंद नसणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे वंदन. आजचा माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे अथांग पसरलेला महासागर होय. ज्ञानाचा हा महासागर इतका विशाल आहे की त्याचा आवाका नजरेच्या एका टप्प्यात सामावू शकतच नाही. बाबासाहेबांच्या जीवनातील कोणत्याही एका पैलूचा विचार म्हणजे एका ग्रंथाचा विचार होय. तोही असा ग्रंथ जो आपण जितक्या वेळा वाचू तितक्या वेळा त्या ग्रंथाची उकल नव्याने होऊ पाहते. आणि इतकं सगळं होऊनही जर आपण मागे वळून पाहिलं तर आपण स्वतःला या महासागराच्या किनाऱ्यावरच पाहतो. आपण कोणत्याही माध्यमातून जेव्हा बाबासाहेब पाहत, ऐकत किंवा वाचत असतो तेव्हा दरवेळी बाबासाहेबांबद्दलचा आदर अधिकच वाढत जातो. असं वाटतं बाबासाहेबांचे आपल्यावर असलेले उपकार आपण एका जन्मात परतफेड करूच शकत नाही. आज माझा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान हा आहे. मी वाचलेले, ऐकलेले व भवानराव खैरमोडेंच्या दृष्टीने पाहिलेले बाबासाहेब आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्गात विद्यार्थ्यांसमोर शालेय विषय शिकवणारी मी आज कितपत व्यवस्थितपणे माझा विषय मांडते ते आपण ऐकूनच ठरवाल अशी अपेक्षा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचा हा सुविचार नुसता वाचला तरी अंगात वीज चमकून गेल्यासारखी वाटते. हे शिक्षण घेत असताना नेहमीच त्यांच्या वाटेला अवहेलना आली. अपमानाचे घोट घेत आणि ते पचवत त्यांनी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. जो वाचेल तोच वाचेल, अगदी खरे आहे हे. भीमाईचं लाडकं बाळ मीरा आत्तेच्या मायेच्या सावलीत, रामजी बाबांच्या शिस्तीत आणि रमाईच्या निस्सीम त्यागाच्या छायेत शिकत होतं. बाबासाहेबांचे एकच ध्येय होते आणि ते ध्येय म्हणजे गुलामगिरीच्या व अस्पृश्यतेच्या जुलमी बेड्या तोडायच्याच. गुलामगिरी मग ती इंग्रजांची असो व सवर्ण हिंदूंची. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा मिळालाच पाहिजे आणि यासाठी बाबासाहेब खंबीरपणे उभे होते.
ते उभे होते आपल्या देशासाठी, ते उभे होते आपल्या समाज बांधवांसाठी. त्यासाठी त्यांनी अगदी स्वतःच्या कुटुंबालाही महत्व दिले नाही. बाबासाहेब नेहमी म्हणत, शब्दाला जर कृतीची जोड नसेल तर ते शब्द अर्थहीन ठरतील. बाबासाहेबांनी केवळ पदव्या मिळवण्यासाठी अभ्यास केला नाही, तर त्यांनी अभ्यासलेल्या प्रत्येक विषयाच्या मूळ गाभ्यालाच हात घातला आहे. प्रत्येक विषयाचे बारकाईने निरीक्षण केले आहे. लंडन विश्वविद्यालयातून जेव्हा बाबासाहेबांना आपला अभ्यासक्रम अपूर्ण सोडून यावं लागलं, तेव्हा त्यांची अवस्था एका चवताळलेल्या वाघाप्रमाणे झाली होती. वरवर जरी ते शांत वाटत होते, तरी आत नुसता लावारस खदखदत होता. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये खडतर परिश्रम घेऊन प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केले आहे. त्यात गोलमेज परिषद असेल, थॉट्स ऑन पाकिस्तान हा त्यांचा ग्रंथ असेल, संविधानाची निर्मिती, हिंदू कोड बिल, कामगार नेते म्हणून त्यांचे कार्य, शेतमजुरांच्या प्रश्नांवरती त्यांनी केलेले बारकाईने निरीक्षण, तसेच रिझर्व्ह बँक यातील बाबासाहेबांची भूमिका समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू. गोलमेज परिषदेबद्दल आपण माहिती घेऊ. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडन येथे 3 गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. गोलमेज म्हणजे एक वर्तुळाकार टेबल आणि त्याच्या अवतीभोवती जे सभासद बसलेले असतात. पहिली गोलमेज परिषद 1930 नोव्हेंबर मध्ये भरवण्यात आली. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली 89 प्रतिनिधी या परिषदेला जमले होते. पैकी 16 सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. बाबासाहेबांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलावण्यात आले होते, त्यामुळे तेही परिषदेला हजर होते. त्यात अनेक हिंदी पुढाऱ्यांबरोबर विचार विनिमय चर्चा झाली. गोलमेज परिषदेत मात्र बाबासाहेबांनी ब्रिटिशांना चांगलाच दणका दिलेला आहे. बाबासाहेब ब्रिटिश प्रधानमंत्र्यांना म्हणाले, आमचे आपापसातले मतभेद आहेत, त्याचे लढे आम्ही लढू, पण त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा प्रयत्न करू नका. मी इथे संपूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. ब्रिटिशांनी ठरवायचे आणि हिंदी लोकांनी ते ऐकायचे असा काळ होता, पण तो आता संपला आहे. आता भारतातील सरकार भारतीय लोकांनी ठरवायचे. भारतीयांना न्याय हक्क देण्यास व जबाबदार शासन पद्धती देण्याची तयारी नसेल तर इंग्रजांनी भारत देश सोडून निघून जावे, असे स्पष्ट निर्भीडपणे इंग्रजांना त्यांच्याच भूमीत जाऊन सुनावणारे बाबासाहेब एकमेव प्रतिनिधी होते. ब्रिटिशांच्या आमंत्रणाने बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले, परंतु सरकारविषयी कृतज्ञतेची किंवा बोटचेपेपणाची भूमिका न घेता प्रखर राष्ट्रनिष्ठा दाखवून दिली होती. याची कल्पना गांधीजींनाही होती. 1933 साली बाबासाहेबांनी विन्स्टन चर्चिल समोर हिंदी स्वातंत्र्याची बाजू मांडून दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांची सुधारणा चळवळ हिंदुस्थानातच स्वतंत्र हिंदुस्थानातच शक्य आहे असे ठणकावून सांगून स्वराज्याच्या मागणीचा हिरिरीने पुरस्कार केला होता. ते नेहमी सांगत असत की माझे भांडण स्पृश्य हिंदूंची असले तरी माझ्या देशाचे रक्षण करण्यासाठी मी प्राण अर्पण करीन. बाबासाहेबांचे बोलणे नेहमी रोखठोक असायचे. जरी त्यांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलावलं गेलं होतं, तरी त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने कुठलीही गोष्ट बोललेली नाहीये. ते त्यांनी स्पष्टपणे सुनावलेलं आहे की माझे भांडण जरी स्पृश्य हिंदूंशी असलं तरी पण माझ्या देशाचे रक्षण करण्यासाठी मी प्राण अर्पण करेन. बाबासाहेबांनी त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात फाळणीबद्दलचे विचार मांडले आहेत. बाबासाहेबांनी या ग्रंथात बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आपल्या अक्कल हुशारीने भारताला मिळवून दिले. कारण बॅरिस्टर जिन्ना भारताच्या या 5 प्रांतात पाकिस्तानची मागणी करत होते. त्यावेळी बाबासाहेबांनी भारताचा नकाशा जिन्नांसमोर ठेवला. त्यांनी त्या नकाशावर रेघोट्या ओढीत जिन्नांना समजावून सांगितले की केवळ मेजॉरिटीच्या जोरावर तुम्हाला यातील एकही प्रांत पचवता येणार नाही. कारण भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने राज्य ज्याला म्हणतात ते तुम्हाला या 5 प्रांतात राबवता येणार नाही. त्यासाठी नद्यांच्या पाण्याचा प्रश्न, आर्थिक उत्पन्नाचा प्रदेश, भिन्न भाषा आणि संस्कृती या 5 प्रांतात तुमच्या डोळ्यादेखत रक्ताचे पाट वाहतील आणि याला जबाबदार तुम्ही ठराल.
जिन्ना जरी मुसलमान होते तरी जातीयवादी नक्कीच नव्हते. त्यांना बाबासाहेबांचा सल्ला पटला आणि त्यांनी 1940 सालातच या 5 प्रांतांचा फंदा सोडून बंगालमधील छोटासा पूर्व पाकिस्तानच पसंत केला. या ग्रंथाचा शेवट करताना बाबासाहेब म्हणतात, हिंदू लोक एका निरर्थक मृगजळाच्या वैभवात वावरल्यासारखे वागत आहेत. याचे परिणाम हिंदू लोकांवर महाभयंकर झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या घटनेचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार बाबासाहेब आधीच करत, पण प्रत्येक वेळी समोरच्याला सांगितल्यावर तो आपले ऐकेलच असे नसते ना. असंच काहीच घडलं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिल्प म्हणजे अखंड दगडावर कोरलेली मनमोहक संस्कृती दर्शक कलाकृती. ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सोसून चिरकाल टिकून राहणारी दीपस्तंभासारखी वैभवशाली कलाकृती. आणि हे शिल्प कोरणारा ही त्या शिल्पाप्रमाणेच ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करून अत्यंत जिवंत असे शिल्प साकार करतो. त्याला शिल्पकार असे म्हणतात. संविधानाच्या निर्मितीचे श्रेय कुणा एका व्यक्तीला द्यायचे असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जाते. याविषयी शंका नको. घटना समितीचे कार्य चालू असताना जवळजवळ 7656 प्रश्न उपप्रश्न बाबासाहेबांकडे येऊन पडले होते. त्यापैकी 2453 प्रश्न विचार विनिमयासाठी योग्य ठरवून बाजूला काढले. योग्य त्या प्रश्नांना एकट्याने उत्तरे दिली. हे आश्चर्यच होते. उदाहरणादाखल त्यातील 1 किंवा 2 प्रश्न आपण तिथे घेणार आहोत. जे घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचेच ते प्रश्न होते. पैकी विधानसभा व लोकसभेला उभे राहणारे उमेदवार हे निदान ग्रॅज्युएट तरी असावेत असा पहिला प्रश्न आला होता. यावर बाबासाहेबांनी खुलासा केला की आज आपला देश 80% अशिक्षित आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की भारताचा राज्यकारभार मूठभर सुशिक्षित लोकांच्या हाती जाईल व 80% मतदारांचे प्रतिनिधी राहणार नाही. यापुढे जाऊन त्यांनी अध्यक्षांना प्रश्न केला की सर्व शिकलेले शहाणे असतात का? दुसऱ्या शब्दात असे की सर्व निरक्षर मूर्ख असतात का? आपण जी लोकशाही पद्धती स्वीकारली आहे ती सर्वांसाठी समता, स्वातंत्र्य व बंधुभाव आणि सर्वांना सारखा न्याय मिळवून देणारी आहे. असं असताना आपल्याला दुजाभाव बाळगता येणार नाही असं बाबासाहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. तर दुसरा प्रश्न असा होता की स्वसंरक्षणासाठी सर्वांना शस्त्र बाळगण्याची मुभा असावी. या प्रश्नावर तर बाबासाहेब भयंकर संताप. पण अध्यक्षांचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी स्वतःला सावरून शांतपणे म्हणाले, स्वसंरक्षण महत्वाचे आहे, यात वाद नाही, पण शस्त्र जसे संरक्षण करते तसे ते संहारही करते. हिंदू मुसलमान तर सोडाच, पण भाषा, प्रांत, रूढी, परंपरा यांनीही लोक एकमेकांचे बंधू राहिले नाही. यापुढे चालून बाबासाहेब असे म्हणतात की सप्तपदी चालणाऱ्या नवरा बायको हे शस्त्र पाजरले तर काय होईल? भावाभावात काय होईल? बाबासाहेब म्हणतात, मानव वंशशास्त्राचा अभ्यास मी नीट केला आहे, त्याचा इतिहास मी जाणतो. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यातला वाद अजून मिटायचा आहे. याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात हेच सांगितलं आहे की जे शस्त्र बाळगण्याची जी मुभा तुम्ही मागताय तर त्याच्यामुळे स्वसंरक्षणापेक्षा संहार अधिक प्रमाणात होईल, म्हणून बाबासाहेबांनी तो प्रश्न निकाली काढला आहे. अशा अनेक प्रश्नांना उत्तर देत बाबासाहेबांनी 395 कलमे व 8 परिशिष्टे असलेली जगातील सर्वात मोठी भारतीय राज्यघटना 2 वर्षे 11 महिने व 17 दिवसात अथक परिश्रम घेऊन 1949 मध्ये लिहून पूर्ण केली. स्वतंत्र भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक अशा विविध अंगी उन्नतीचे अधिष्ठान होऊ शकेल अशी राज्यघटना निर्माण करून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय अशा जीवन मूल्यांना केंद्रस्थानी ठेवूनच लोकहितकारी व देशहितकारी राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब यशस्वी झालेले आहेत. अशी ही सर्वांग सुंदर भारतीय राज्यघटना
बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केली. ही राज्यघटना 1 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक वर्षांपासून माणसाला माणूस म्हणून जगण्याची, त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय सर्वांना मिळावा अशी जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. संविधानात शोषितांच्या मुक्तीचा बाबी समाविष्ट केल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, इतर मागासवर्ग, स्त्रिया व मुले यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. भारतीय संविधान व त्यातील तत्वे फक्त भारतातच नव्हे तर आज संपूर्ण जगातील मानवाच्या अस्मितेचा व जगण्याचा मार्गदाता बनला आहे. वर्षानुवर्षे रांधावाडा आणि उष्टीकाडा ही जी बायकांची कामं होती त्यातून कुठल्याच जाती धर्माच्या स्त्रिया ह्या वगळल्या गेल्या नव्हत्या. कुठल्या जाती धर्माच्या स्त्रिया याच्यामधून वगळल्या गेल्या नव्हत्या. स्त्रियांना अतिशय खालचा दर्जा प्रत्येक समाजाने दिलेला होता. त्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा 24 फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. बाबासाहेबांनी 4 वर्ष 1 महिना व 26 दिवस काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री असणाऱ्या बाबासाहेबांना वाटत होते की जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जाते. त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल असे बनवले की ज्या स्त्रियांना समान अधिकार प्राप्त झाले पाहिजेत, सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांचे संरक्षण झाले पाहिजे हे होते. बाबासाहेबांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशातील सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, त्याचबरोबर विधवा आणि मुलीला संपत्तीमध्ये अधिकार प्राप्त व्हावेत असे प्रस्ताव ठेवले होते. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषाला प्राप्त होणारी संपत्ती ही कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला गेला. या बिलामध्ये 8 अधिनियम बनवलेले आहेत. याच्यामध्ये हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, दत्तक घेणे, दत्तक ग्रहण, हिंदू वारसदार अधिनियम, दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्यांना भरण पोषण अधिनियम, अप्राप्त वय संरक्षण संबंधी अधिनियम, वारसदार अधिनियम, हिंदू विधवाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम हे या कायद्यामध्ये समाविष्ट होते. या कायद्यात विवाह संबंधी प्रावधानामध्ये बदलाव केला आहे. यात 2 प्रकारच्या विवाहाला मान्यता देतात, सांस्कारिक व कायदेशीर. यामध्ये हिंदू पुरुषांना एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध आहे. पूर्वी आपल्याकडे असायचं की एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करता येत होतं, जसं आता मुस्लिम समुदायामध्ये असतं त्याच्याप्रमाणे. परंतु जेव्हा हे हिंदू कोड बिल आलेलं आहे त्याच्यानंतर तो कायदाच करण्यात आला आहे. देशातील महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार करून ते संसदेत सादर केले. प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्याला विरोध केला, त्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. म्हणून बाबासाहेबांनी 25 सप्टेंबर 1951 ला पंतप्रधान पंडित नेहरूंकडे राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहिले, हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी मंत्रिपदाचा त्याग केला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्वाचे वाटत होते. त्यांनी सत्तेसाठी तत्वे सोडली नाहीत तर तत्वांसाठी सत्ता त्याग केला. बाबासाहेब नेहमी म्हणत, तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही. बाबासाहेब कामगार नेते म्हणून कसे होते ते आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. बाबासाहेब व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात असताना म्हणजे 1942 ते 45 चा हा काळ आहे.
कामगार खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांसंबंधीचे संबंध देशाचे धोरण ठरवण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर होती. देशातील कामगार चळवळीला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणारे अनेक निर्णय बाबासाहेबांनी या काळात घेतले होते. बाबासाहेब एके ठिकाणी लिहितात, हे सगळे करण्याची प्रेरणा मला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून मिळाली आहे. या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालण्याचा निश्चय मी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊनच केला आहे. त्या काळात या देशात कोणतीही संघटित चळवळ नव्हती. कामगारांसाठी कायदे नव्हते. त्यांच्या जीवनाला स्थिरता देण्याच्या दृष्टीने कोणताही विचार केला गेला नव्हता. या ठिकाणी धनिकांनी यावे, कारखाने उघडावे, कामगारांनी घाम गाळून उत्पादन काढावे, मालकाने ते विकून त्यातून धनसंपत्ती मिळवावी, कामगारांचे शोषण करीत राहावे. या देशात स्वस्त दराने श्रमशक्तीच्या जोरावर दुनियामध्ये आपले स्थान प्रस्थापित करावे, हा दृष्टिकोन देशातील ब्रिटिश राज्यकर्त्यांनी व धनिकांनी स्वीकारला होता. बाबासाहेबांनी कामगारांना संप करण्याचा अधिकार आहे असे सांगितले. आपले दुखणे मांडण्यासाठी संपाचे हत्यार उपसणे हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे. पण हे हत्यार वारंवार उपसले तर त्याचे महत्व कमी होऊन जाईल असे बाबासाहेबांना वाटते. अत्यावश्यक असेल तर याचा वापर करावा असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी वेठबिगारीच्या प्रश्नावरही लक्ष दिलेले आहे. बाबासाहेबांनी वेठबिगारीच्या प्रश्नाचे बारकाईने विचार केला. त्या संबंधी त्यांनी कायदेही केले. कायदे मंडळात या संबंधी बोलताना ते म्हणाले की मी कायदे कितीही करेल, पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी विद्यमान असणारी यंत्रणा जोपर्यंत याकडे बारकाईने बघत नाही तोपर्यंत समाजातल्या या शेवटच्या दुबळ्या माणसाला कधीही न्याय मिळणार नाही. वेठबिगारी संपवायची असेल तर प्रशासन यंत्रणेला जागरूक राहावे लागेल. बाबासाहेबांनी कामगारांसाठी जे कायदे केले ते कायदे मंत्रिमंडळात मांडताना त्यांनी स्वच्छपणे लिहिले होते. मला अशा प्रकारचे कामगार धोरण तयार करायचे आहे की त्यामधून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सन्मानाने काम करण्याचा अधिकार हे सूत्र कृतीमध्ये आलेले दिसले पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक प्रकारचे निर्णय त्या काळात घेतले. कामगार विषयक वाद मिटवण्यासाठी त्रिपक्षीय मजूर न्यायाधिकरणाची शिफारस करून कामगार युनियन असल्या पाहिजेत असे ठाम मत बाबासाहेबांनी मांडले. गरोदर कामगार महिलांना बाळंतपणासाठी पूर्णवेळ पगारी धोरण राबवले. स्त्री कामगारांसाठी कलम 39(9) करणाऱ्या 9 नुसार पगारदार पुरुषा इतका पगार त्याच पदावर काम करणाऱ्या स्त्रियांनाही मिळावा अशी घटनेत तरतूद केली आहे. भारतात अशा प्रकारचे क्रांतिकारी धोरण राबवणारे बाबासाहेब हे पहिले कायदेमंत्री होते. तरीही बाबासाहेबांना फक्त अस्पृश्यांचे किंवा दलितांचे नेते म्हणूनच संबोधले जाते. कामगार हे फक्त अस्पृश्य समाजातीलच आहेत, बाकी दुसऱ्या समाजामधले कामगार नाहीत का? मग एवढं जर बाबासाहेबांनी सगळ्या समाजासाठी केले तरीही त्यांना इतकं संकुचित करून ठेवलं गेलेलं आहे. याचा खरंच विचार केला पाहिजे. मालक, कामगार आणि सरकार यांना एकत्र बसून कामगारांचा आणि उत्पादकांच्या प्रश्नासंबंधी विचार करण्यासाठी एक त्रिपक्षीय कामगार परिषद असली पाहिजे ही संकल्पना बाबासाहेबांनी या देशात पहिल्यांदा मांडली आणि त्यानुसार पहिली परिषद 1942 साली दिल्लीमध्ये झाली. या परिषदेमध्ये कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी, प्रशासन आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्यात एक वाक्यता घडवून आणण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. पुढे कामगार या विषयाचे महत्व संबंध देशात जतन केले पाहिजे म्हणून त्यांनी हा विषय घटनेत सामायिक सूचीमध्ये घालण्याचा निर्णय घेतला. जेव्हा संपूर्ण देशामधल्या मजुरांसंबंधीचे धोरण ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली तेव्हा देशामध्ये कामगार आयुक्त किंवा मुख्य कामगार आयुक्त म्हणून जी संस्था राज्यांमध्ये काम करते तिची निर्मिती बाबासाहेबांनी केली. किमान वेतन ठरवण्यासाठी किमान वेतन कायदा या देशात आला पाहिजे ही संकल्पना मांडून त्याला कायदेशीर स्वरूप देण्याची व्यवस्था बाबासाहेबांनीच केली.
बाबासाहेबांनी खासगी व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 6 दिवस काम केल्यानंतर 1 दिवस सुट्टी अर्थात विश्रांती असायला हवी ही गरज ओळखली होती. रविवार ही सुट्टी कामगारांना असायला हवी म्हणून त्यांनी ती शासकीय स्तरावर मान्य करून घेतली. कामगारांचे कामाचे तास 12 वरून 8 वर आणले. त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील कामगार, शासकीय निमशासकीय कामगारांना महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता देण्याची तरतूद ब्रिटिश शासनात असतानाच करून ठेवली. कामगारांना राहण्यासाठी घरे देण्याची अर्थात निवासस्थानाची सोय केली आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शैक्षणिक, आरोग्यविषयक सोयी सुविधांची निर्मिती केली. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपल्या भारतातील सगळ्यात मोठी जी बँक आहे तिच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांचे योगदान काय आहे ते आपण पाहणार आहोत. 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार ती झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टिकोन बाबासाहेबांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन अर्थात रुपयाची समस्या, त्याचे मूळ आणि त्याचे निराकरण यावर आधारित आहे. सुरुवातीला कलकत्ता येथे असे केंद्रीय कार्यालय होते. पुढे ते 1937 मध्ये मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. बाबासाहेब भारतीय विकासाचे मानबिंदू आहेत असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही तितक्याच बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. देशात 70% लोक शेतीवर आपली उपजीविका चालवत असतात. तसेच शहरात राहणारे 30% लोकही शेतीवरच अवलंबून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे तितक्याच महत्वाचे आहेत हे त्यांनी जाणले व बाबासाहेबांनी ऑगस्ट 1936 मध्ये मजूर पक्षाची स्थापना केली. कामगार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोकणामध्ये खोती पद्धती अस्तित्वात होती, ज्याच्यामध्ये खोत म्हणजे सावकार जो होता शेतकऱ्यांवरती कराचा बोजा टाकायचा. म्हणून बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1937 मध्ये मुंबई विधिमंडळामध्ये खोती पद्धती नष्ट करण्यासाठी खोती बिल मांडलेले आहे आणि खोती पद्धती नष्ट करण्यात आली. बाबासाहेब मजूर, ऊर्जा, पाटबंधारे मंत्री असताना महत्वपूर्ण त्यांनी कामगिरी केलेली आहे. पुढे त्या तरतुदी त्यांनी संविधानामध्येही अंकित केल्या आहेत. पावसाचा लहरीपणा सर्वांना माहिती आहे. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ असतो. कधी कधी पूर समस्या निर्माण होऊन जीवित व वित्त हानी होत असते. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्या पाण्याचा उपयोग शेती, औद्योगिकरण, पाणी टंचाई आणि ऊर्जा निर्मिती यासाठी उपयोगात आणता येईल ही कल्पना बाबासाहेबांचीच आहे. त्यांनी दामोदर नदी खोरे प्रकल्प, महानदी खोरे प्रकल्प, सोन नदी खोरे प्रकल्प यासाठी श्रम विभागाच्या खात्यामार्फत पायाभरणीची कामे केली. त्यातून दामोदर प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प, सोन नदी प्रकल्पाची सुरुवात देशात झाली. दामोदर प्रकल्प हा पुढील शासनकर्त्यांना मार्गदर्शक ठरला. ज्या बाबासाहेबांना शाळेत हाताची ओंजळ करून पाणी प्यावे लागले त्या बाबासाहेबांनी भारत भूमी सुजलाम सुफलाम केली. त्यांनी बहुउद्देशीय प्रकल्प देशात उभारून विकासाचा पायंडा पाडला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ही भीमगर्जना बाबासाहेबांनी केली. लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके बाबासाहेबांनी सोसले होते. अनेक वेळा त्यांचे मन रक्तबंबाळ होत होते. त्या जखमा नेहमी ओल्याच राहिल्या. सवर्णांनी सतत त्यावरची खपली काढली आणि या ना त्या कारणाने या जखमा सलत राहिल्या. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा 13 ऑक्टोबर 1935 रोजीच केली नाशिक येथील येवले मुक्कामी.
30 मे 1936च्या आपल्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उद्देशून म्हणाले, माणुसकी, समता व स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी धर्मांतर करणे योग्य आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करताच अनेक धर्मातील लोकांनी त्यांच्या धर्मात येण्यासाठी बाबासाहेबांना गळ घातलेली आहे. पण बाबासाहेबांनी देशाला घातक ठरेल असा कुठलाच धर्म स्वीकारण्याचा विचार केला नव्हता. 1935 साली धर्मांतराची घोषणा केल्यापासून जवळजवळ 20 वर्ष त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे वाचन व अभ्यास केला. त्या दरम्यान शीख धर्म स्वीकारावा अशा आशयाची तार सुवर्ण मंदिराचे उपाध्यक्ष सरदार दरीप सिंग ठोबिया यांनी अमृतसर वरून त्यांना पाठवली होती. मुसलमान व ख्रिश्चन धर्मालाही वाटू लागले की बाबासाहेबांनी आमचा धर्म स्वीकारावा. बाबासाहेबांनी जर मुसलमान अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर हिंदू धर्मावर फार मोठे संकट येईल या भीतीने डॉक्टर M.B. वेलकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंचे शिष्टमंडळ 25 ऑक्टोबर 1935 रोजी राजगृह येथे बाबासाहेबांना येऊन भेटले. त्यावेळी बाबासाहेबांनी वेलकर यांना धीर देत सांगितले की मी भारत देशाच्या हिताला धोका पोहोचेल अशा प्रकारचे धर्मांतर करणार नाही. धर्मांतर करण्याचा विचार जसा पक्का होत गेला तसे बाबासाहेब कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करू लागले. एकदा बाबासाहेब असेच आपल्या एका कार्यकर्त्याशी विचार विनिमय चर्चा करत असताना बुद्ध धर्म स्वीकारण्याबाबत त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळी ते कार्यकर्ते बाबासाहेबांना म्हणाले की मुसलमान अथवा ख्रिश्चन धर्म आपण स्वीकारला तर ते फायदेशीर ठरेल. त्यावर बाबासाहेब म्हणाले, हो ते फायदेशीर झाले असते, पण ते धर्म भारतात निर्माण झालेले नाहीत. त्या धर्माचा स्वीकार केला तर आपणाला इतर देशातून आपल्या भौतिक उन्नतीकरिता खूप पैसाही मिळेल, राजकारणात बळही कमावता येईल, पण हे सगळं परस्वाधीन होऊन करावे लागेल. त्यामुळे दुसऱ्याच्या ओंजळीने दुसऱ्याचे पाणी पिऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीची तहान भागवणे हा पुरुषार्थ होणार नाही. स्वतःच्या हिमतीने, स्वावलंबनाने व स्वाभिमानाने आणि नव्या धर्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ ठरेल. आणि तो सोनियाचा दिवस उजाडला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी सकाळी 9:30 वाजता बाबासाहेब सपत्नीक नागपूरच्या दीक्षाभूमीवर पोहोचले. समोर लाखोंचा जनसमुदाय पाहून बाबासाहेब मनातून सुखावले. काही लोक कार्यक्रमाच्या खूप आधीच येऊन त्या ठिकाणी राहिले होते, कारण त्यांना त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे होते. त्यांचा नवा जन्म त्या ठिकाणी होणार होता. लहान थोर काबाड कष्ट करणारा आमचा बांधव, आमच्या माता भगिनी त्यावेळी जे करू शकले ते आज आमचा उच्च शिक्षण घेतलेला समाज तरी करू शकणार आहे का? पण आमच्या त्या काळच्या अशिक्षित समाजाने बाबांच्या कार्याला गती दिली. बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने या देशात तग धरू लागली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी सकाळी 9:40 दीक्षा देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 80 वर्षीय भिक्खू चंद्रमणी महास्तवीर यांच्या हातून ही सुरुवात झालेली आहे. 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ऐतिहासिक, धार्मिक व महान सामाजिक क्रांती घडवली. असं म्हणतात, अज्ञानाने भीती जन्म घेते, भीतीने अंधविश्वास जन्म घेते, अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते, अंधश्रद्धेने माणसाचा विवेक शून्य होतो, माणसाचा विवेक शून्य झाला की माणूस मानसिक गुलाम बनतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. घटनेच्या या शिल्पकाराला
कुशल कायदे तज्ञाला, हुशार अर्थतज्ञाला माझे कोटी कोटी प्रणाम. ज्या संस्थेच्या माध्यमातून मला हे व्यासपीठ उपलब्ध झाले अशी आपली भारतीय बौद्ध महासभा, मी आभार मानते या, ज्यामुळे मला बाबासाहेब माझ्या शब्दात मांडता आले. त्याचप्रमाणे आपल्या हेंद्रेपाडा शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार, ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले, जिथे अडले तिथे मार्गदर्शनही केले. त्याचप्रमाणे आमचे उबारे काका आणि उबारे मावशी, जे आई वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यांचेही मी आभार मानते. आमच्या कुंदाताई, मला नेहमीच त्यांनी, ह्या बौद्ध विहारातच आमची पहिली भेट झाली आणि मला त्यांचा खूप आधार वाटतो. इथील जे माझे पदाधिकारी बंधू जे आहेत, सगळ्यांचेच मी आभार मानू इच्छिते, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे. त्याचप्रमाणे मला माझ्या दोन्ही मुलांचेही आभार मानायचे. माझी मुलगी 2 आठवड्यांपासून आजारी आहे. 4 दिवसांपूर्वी तिला ऍडमिट करावं असा सल्ला दिला गेला होता, पण तरीही ती ऍडमिट झाली नाही, कारण तिला वाटत होतं की मी कुठेतरी डिस्टर्ब होईल. म्हणून मला माझे विचार तुमच्या समोर फक्त वाचावे लागले. मी सगळं समजतेय, हे जे मी लिहिलंय ते माझ्या लक्षात आहे पूर्ण, पण मला वाटलं की मी व्यवस्थितपणे तुमच्या समोर ते मांडू शकणार नाही. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून मी इथे थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. आजचे प्रवचनकार आदरणीय दुर्गाताई कांबळे यांनी आजचा विषय जो होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, हा विषय अत्यंत सुंदररित्या, म्हणजे बाबासाहेबांनी जे जे कार्य देशाच्या जडणघडणीसाठी केलं होतं, म्हणजे देश स्वातंत्र्य झाला आज 15 ऑगस्ट दिवशी, पण हा देश जर चालवायचा असेल तर त्याची पायाभरणी करावी लागते. घर बांधायचं असेल तर त्याचा पाया रचावा लागतो, आणि तो पाया रचण्याचं काम बाबासाहेबांनी केलं स्वातंत्र्यापूर्वी. आणि म्हणून आज देश आज उभा आहे, प्रगतीच्या दिशेने जात आहे. देशाची राज्यघटना करून निर्माण केली आणि त्यातून तो देश घडवला, आणि त्यामुळे आज स्वतंत्र भारत देश जगामध्ये प्रगती पथावर जात आहे. आणि हे बाबासाहेबांचं जे कार्य होतं ते आज आपल्या प्रवचनकार आदरणीय दुर्गाताई कांबळे यांनी अत्यंत सुंदररित्या आपल्याला सांगितलेलं आहे. मी आज आमचे प्रवचनकार आदरणीय दुर्गाताईंचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मी आदरणीय आमचे कार्यालयीन सचिव नितीनजी गोलक यांना विनंती करतो की दुर्गाताईंचं स्वागत करावं. धन्यवाद ताई, आपण खूप सुंदररित्या विषय समजावून सांगितलेला आहे.
यानंतर आपल्या सभासदांचे पाल्य हे 10वी परीक्षेमध्ये अत्यंत सुंदररित्या चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत आणि या 10वी परीक्षेत पास झालेल्या मुलांचा सत्कार आपण मागच्या आठवड्या अगोदर केला होता, पण काही मुलं राहून गेली होती. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. तर 2 मुलींचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. आपल्या शाखेचे सभासद आदरणीय उत्तम वाघमारे साहेब यांची कन्या आदरणीय श्रुतिका उत्तम वाघमारे हिचा सत्कार आमच्या शाखेचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी कांबळे करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपले शाखेचे दुसरे सभासद आदरणीय शरद यादवजी यांची कन्या स्नेहल शरद यादव हिचाही या ठिकाणी सत्कार करत आहोत. मी आमचे हिशोब तपासनीस आदरणीय सुरेश उबाळे काका यांना विनंती करतो, पालक आणि पाल्य दोघांनी दोघांचंही हार्दिक अभिनंदन. शाखेच्या वतीने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो. या ठिकाणी आजचा प्रवचनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि त्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आभार प्रदर्शन आमचे शाखेचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी कांबळे करतील असं मी त्यांना विनंती करतो. जय भीम सर्वांना. भारतीय बौद्ध महासभा शाखा हेंद्रेपाडा या शाखेच्या वतीनं आज जो आपण वर्षावर्षे पुष्प 8वे गुंफण्यात आले त्यासाठी उपस्थित ऑनलाईन असलेले ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी आदरणीय तेलतुंबडे सर, तसेच बदलापूर शहराचे पालकमंत्री निर्मलताई कांबळे, बदलापूर शहर शाखा संपूर्ण कार्यकारिणी आणि हेंद्रेपाड्यामध्ये असलेले उपस्थित आपल्या शाखेचे कार्यालयीन सचिव गोलब साहेब, सेक्रेटरी कदम साहेब, तसेच आपले सांस्कृतिक विभाग सांभाळणारे विश्वास जाधव साहेब, तसेच हिशोब तपासनीस उबाळे साहेब आणि आपले संघटक दीपक कांबळे, या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज खऱ्या अर्थानं ज्या प्रवचनकार होत्या त्यांनी फार मोठ्या त्याग करून आणि एवढं त्यांच्यावरती मोठं संकट असताना त्याच्यावरती मात करून आपल्या शाखेमधून त्यांना प्रवचनाविषयी दिला आणि त्यांनी तो यशस्वीरित्या पार पाडला. त्याबद्दल त्यांचे शाखेच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देईन की इथून पुढे सुद्धा अशी तुम्ही प्रगती करा आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक प्रगती बरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात, तर विद्यार्थ्यांना इथून पुढे असंच तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला सांगायस भाग पाडा की या हेंद्रेपाडा शाखेचे सभासद, या सभासदांची मुलं IPS झाले, UPS झाले, असं आम्हाला सांगण्यास अभिमान वाटेल.
असं तुम्ही कर्तृत्व करा आणि असे तुम्ही नक्कीच कराल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो. इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम जय भारत. यानंतर सार्वजनिक सरनृत्य होईल आणि त्याच्यानंतर आपला लाईव्ह कार्यक्रम समाप्त होईल. जय भीम. सरनृत्य. नक्ति में सर्वंगय बुद्धो में सर्वंगय एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. नक्ति में सर्वंगय धम्मो में सर्वंगय एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. नक्ति में सर्वंगय संघो में सर्वंगय एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम.